नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मगाशी जे लॅटिस होतं आपलं स्क्वेअर, पूर्ण लॅटिस होतं स्क्वेअर लॅटिसमध्ये आपण त्या ठिकाणी सिंपल जे लॅटिस होतं, सिंपल क्युबिक लॅटिस होतं त्याचं आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये एफिशियन्सी बघितली. त्यानंतर आता BCCमध्ये आणि त्याच्यापुढे FCC म्हणजे फेस सेंटरमध्ये ह्या दोन गोष्टींची डेरिव्हेशन आता आपल्याला बघायची आहेत. याच्यात मेनली आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. रेडियस फाइंड आउट करायची. रेडियस फाइंड आउट केल्यानंतर मग पुढे व्हॉल्यूम जो असतो तो फाइंड आउट करायचा आहे एका स्पेअरचा, एका पार्टिकलचा. त्याच्यानंतर टोटल लॅटिसमध्ये सिस्टममध्ये किती पार्टिकल्स आहेत त्याच्यानुसार त्याचा टोटल किती व्हॉल्यूम होईल ते फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर एफिशियन्सी लास्टमध्ये फाइंड आउट करायची. तर आपण BCCमध्ये पॅकिंग इफिशियन्सी इन BCC हे जर आपण डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्याला जनरली जे स्ट्रक्चर आहे BCCचं ते काढता यायला पाहिजे. ते अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं जनरली. आपण डिस्कस केलेलं आहे अगोदर. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये कसं आहे की आपल्याला जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स जे 8 कॉर्नर्सला आहेत तिकडे तसे 8 लागलेले असतात आणि एक जो असतो तो मध्ये असतो, एक जो असतो तो बॉडीला असतो. मग आपण ते स्ट्रक्चर ड्रॉ करून घेऊयात. इथं अशा पद्धतीने एक कन्सिडर केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर एक तिथं कन्सिडर केल्यानंतर एक त्याच्या पुढच्या साईडला कन्सिडर केलेला आहे, म्हणजे एक इथं कन्सिडर केलेला आहे आणि हा जो आहे हा तर सेंटरलाच आहे. ठीक आहे. हे थोडं रॉंग झालं स्ट्रक्चर. एक सिम्पल फ्री हँड स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण आणि त्या स्ट्रक्चरवरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, एफिशियन्सी त्या पर्टिक्युलर लॅटिसची फाइंड आउट करायची. हे एक झालं, हे 2 आणि हे 3. बघा अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि हा सेंटर पॉईंट नंतर याला आपण असं जॉईन करून घेऊ, कारण आपल्याला जॉमेट्रिकली फाइंड आउट करायचं आहे. ते जॉमेट्रिकली फाइंड आउट करत असताना आता ते नोटेशन दिले. आता हे अशा मधल्या पद्धतीनं कसं घेतलं आहे मी तुम्हाला आता सांगणारच आहे. नोटेशन जे दिलेले आहे FCAD आणि एका साईडला E दिलेली आहे. आता याला काय दिलं आहे त्यांनी, F, याला C, हा A, आय थिंक हा D असेल आणि हा E आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी हे नोटेशन झालेलं. तर बघा हे जे स्ट्रक्चर आहे याचं, हे मी जॉमेट्रिकल स्ट्रक्चर इकडं ड्रॉ केलेलं आहे. पण ॲक्च्युली BCCचं जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं तर ते अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर असतं. इकडे एक असतो, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि एक जो असतो तो मध्ये असतो. मग त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त हे 3 लोक कन्सिडर केले, कारण आपल्याला अल्टिमेटली त्या पूर्ण BCC लॅटिसमधली एफिशियन्सी फाइंड आउट करायची. मग मी हे 3 लोकांना कन्सिडर का केलं, कारण मला रेडियस फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग मी या जॉमेट्रीवरनं रेडियस फाइंड आउट करणार आहे. डायरेक्टली मी सिम्पल लॅटिससारखी ती रेडियस असं सांगू शकत नाही की माझ्याकडे 2 स्पेअर्स आहेत आणि याची R आणि त्याची R, मग मी 2R कन्सिडर करतो. दिस इज नॉट ॲक्च्युअल मेथड. पण आता ही जी मेथड आहे ही जॉमेट्रिकली जाणार आहे बाय युजिंग द पायथागोरस थिरम. तर मग आता मी काय करतो, इकडे मला रेडियस फाइंड आउट करायची. तर मग मी आता सपोज आता मी हे आता बघा इकडे हे सगळे ट्रायंगल आलेले आहेत, हा आणि हा एक ट्रायंगल. मग मला जर ह्या ठिकाणी AF फाइंड आउट करायचा. AF म्हणजेच काय असणार आहे, ॲक्च्युअल माझे काय असणार आहे, रेडियस असणार आहे. मग AF ॲक्च्युअल रेडियस असणार आहे, पण मग ते रेडियस असून फायदा नाही, पण मग त्यात एज लेंथ पण त्या ठिकाणी मॅटर करत असेल. मग आता एक स्टेप बाय स्टेप कसं कन्सिडर करतो. आता सपोज मी लक्षात घेतो की इन ट्रायंगल FED. आता ह्या FED ट्रायंगलमध्ये म्हणजे FE आणि D ह्या ट्रायंगलमध्ये अँगल जो असतो FED तो किती असतो, 90 डिग्री असतो. ठीक आहे. मग मी पायथागोरस थिरम जर यूज केला, पायथागोरस थिरम यूज केल्यानंतर मला तिकडे आन्सर काय भेटतं आहे, किंवा मी पायथागोरस थिरम कसं यूज करू शकतो, FD स्क्वेअर इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. मग बाय युझिंग पायथागोरस थिरम मला FDची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. मला माहिती आहे की प्रत्येक एजची लेंथ ही A असणार आहे. मी कन्सिडर केलेलं आहे ती ही A असो, किंवा मग ही उभी A असो, ही A असो, ही A असो, किंवा मग ही असो. अर्थात ही घेतली तरी चालेल, किंवा ही, म्हणजे प्रत्येक जितके बी एजेस आहेत तितक्या एजेसला एज लेंथ काय A आहे. मग मी FD फाइंड आउट करू शकतो FE आणि D किंवा EDची व्हॅल्यू टाकून.
मग एफ ईची व्हॅल्यू काय आहे एचा स्क्वेअर, ई डीची व्हॅल्यू काय एचा स्क्वेअर. मग ह्या दोघं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काय आन्सर येतं 2a स्क्वेअर. म्हणजे एफ डीची व्हॅल्यू काय एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू आली 2a स्क्वेअर. एफ डी स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर. मग बघा मी ही व्हॅल्यू फाइंड आउट केली एफ डीची, एफ डी स्क्वेअरची. माझी रेडियस एफ डी आहे का नाही. मी एफ डी कशासाठी फाइंड आउट केली, कारण मला ए एफ काढायचं आहे जी युजिंग ए डी आणि एफ डीने काढता येईल मला. ठीक आहे, मला काय फाइंड आउट करायचं आहे, मला ए एफ फाइंड आउट करायचं आहे जी मी ए डी आणि एफ डीने फाइंड आउट करू. मग माझ्याकडे एफ डी तर आहे, ए डी होता माझ्या अगोदर पण माझ्याकडे एफ डी नव्हता. ठीक आहे, ए डी होता माझ्याकडे म्हणजे ए डीची व्हॅल्यू मला माहिती आहे की ए ही एज लेंथ. ठीक आहे, पण माझ्याकडे काय नव्हता एफ डी नव्हता. पण मी आता काय काढलेला आहे एफ डी काढून घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडे दोघं व्हॅल्यू आलेल्या आहेत. मग मी आता ट्रायंगल एफ ए डी, ट्रायंगल एफ ए डी किंवा एफ डी ए हा जो काही ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलमध्ये मी जी पर्टिक्युलर मी तुम्हाला जी व्हॅल्यू सांगतो आहे एफ ए डी ट्रायंगलमध्ये मी त्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर मला आन्सर कसलं भेटणार आहे ए एफचं भेटणार आहे. म्हणजे मला फायनली रेडियस भेटणार आहे. मग हे सगळा खटाटोप कशासाठी चालला आहे, रेडियससाठी चालला आहे. त्यासाठी आपण आता पुढे एफ डीची व्हॅल्यू इकडं फक्त काय करून घ्या, एक लक्षात ठेवण्यासाठी इकडे लिहून घेऊ आपण एफ डी इक्वल टू 2a स्क्वेअर जी मी फाइंड आउट केली. आता मी ट्रायंगल चेंज करतो, ट्रायंगल चेंज झाला की अँगल पण चेंज होईल, असं असतं ते. ठीक आहे, मग आता मी ट्रायंगल जर चेंज केला तर ट्रायंगल माझा सपोज जर मी असं कन्सिडर केलं की माझा ट्रायंगल आहे ट्रायंगल माझा एफ ए डी आहे. एफ ई डी ट्रायंगलमध्ये मी एफ ई डी ट्रायंगल घेतल्यानंतर माझा जो अँगल आहे ना एफ डी ए हा काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. बघा एफ डी ए हा ट्रायंगल काय आहे 90 डिग्री. मग 90 डिग्री हा ट्रायंगल आहे तर मग मी पायथागोरस यूज कसा करू शकतो त्याला, ए एफ स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर. आता बघा एफ डी स्क्वेअर आपण फाइंड आउट केलेला आहे, ए डी स्क्वेअर म्हणजे काय एचा स्क्वेअर प्लस हा किती झाला 2a स्क्वेअर, ए एफ स्क्वेअर म्हणजेच हे आन्सर म्हणजे जे किती आलं 3a स्क्वेअर आणि हा काय आहे ए एफ स्क्वेअर. मग ए एफ स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 3a, ए एफ स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 3a स्क्वेअर. मग ही ए एफ म्हणजे काय आहे तर ही टोटल ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत जी बी काही रेडियसची कॅल्क्युलेशन असेल ना ती ही आहे. मग ॲक्च्युली ही रेडियसची कॅल्क्युलेशन कशी ते आपण बघूयात. ही रेडियसची कॅल्क्युलेशन अशी की बघा हा एक सर्कल, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल, हा तर अर्धा सर्कल आहे आणि हा पण अर्धा सर्कल आहे. मग इथं हा आर, हा 2 आर आणि हा पुढे अजून एक आर, म्हणजे हा एक आर, हे 2 आर आणि हा आर. आता हीच डायग्राम इथं ऑब्झर्व करा, हा एक आर आला, हे 2 आर आले आणि ही एवढी व्हॅल्यू ती आर आली. म्हणजे टोटल रेडियस किती आली 4 आर आली, टोटल रेडियस किती आली 4 आर आली. मग मी असं पण लिहू शकतो याला की ई एफ इक्वल टू 4 आर. मग ह्या ज्या ई एफ इक्वल टू 4 आर हे ॲन्सर आहे. तर मग आपण काय करू आता ए एफ स्क्वेअर आपल्याकडे भेटलेलं आहे. मग आपण हे मी पुढचं वरचं जे ते इरेज करतो. माझ्याकडे कसली व्हॅल्यू आलेली आहे ए एफ स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे. मग मी काय लिहितो आता इथं ए एफ स्क्वेअर इक्वल टू 3a स्क्वेअर आणि ए एफ माझ्याकडे काय आहे मी आता जसं कॅल्क्युलेट केलं तर 4 आर. मग मी हा जो ए एफ स्क्वेअर आहे याचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर मला ए एफची व्हॅल्यू किती आली, ए एफची व्हॅल्यू किती आली √3a आली. आणि ए एफ म्हणजेच काय हा म्हणजे यांचं कंपॅरिझन जर केलं आपण तर मला 4 आर इक्वल टू √3a आलेलं आहे. म्हणजेच आर इक्वल टू किती आलेलं आहे √3/4a. ही कसली आली रेडियस आली. म्हणजे माझी जी स्टेप फर्स्ट होती कशासाठी होती ही रेडियससाठी होती आणि मी फाइंड आउट केलेली. म्हणजे रेडियस आर इक्वल टू किती आली √3/4a. मग आता माझी स्टेप 1 संपली, डायग्रॅमचं जे मेन काम होतं ते संपलं. आता मी काय करतो मी स्टेप 2कडे वळतो. स्टेप 2 म्हणजे मला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. मग व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करणार आहे आता मी स्टेप 2कडे वळतो आहे. आता व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी मला परत तेच व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल काय असतो या 4/3πr³. मग माझ्याकडे आर आहे, आरची व्हॅल्यू किती आलेली आहे √3/4a जी मी आता जस्ट फाइंड आउट केलेली आहे √3/4a. मी आता काय करणार आहे की 4/3π मध्ये √3/4 ही व्हॅल्यू टाकली, इकडे क्यूब केला. मग मला किती आलेलं आहे 4/3
पाय याचा क्यूब √3 क्यूब ॲज इट इज राहू द्या. याचं आपण असं हे घेतलं तर क्यूब आणि इकडं 4चा पण क्यूब आहे म्हणजे 4 क्यूब. मग 4 क्यूब इकडे तसं कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुढे कॅल्क्युलेशन त्यांनी केलेली आहेत. तर ती कॅल्क्युलेशन काही अशा वेगळ्या पद्धतीची म्हणजे जस्ट सपोज हा एक 4/3 इंटू पाय हा √3 म्हणजे 3 वेळेस मी लिहू शकतो याला √3 आणि ए क्यूब ॲज इट इज आहे. आणि 4चा क्यूब म्हणजे 64. तर 64 लिहिल्यानंतर आता आन्सर काय भेटतं इकडे मला. आता बघा हा जो एक √3 असतो अजून हा जो 3 असतो हा 3 म्हणजेच काय असतो तर 4/√3 इंटू √3 म्हणजेच काय असतो 3 असतो इंटू पाय तर ॲज इट इज आहे. आणि हा वरचा हे 3 आणि ए क्यूब डिवायडेडला 64. आता हे असं अरेंजमेंट का बरं केली बिकॉज मला हे कॅन्सल करता येईल अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि हे किती आलं हे 16 चौक 64 आणि वरती √3 ए क्यूब अपॉन 16 म्हणजे मग मला जे फायनली आन्सर भेटतं आहे ते √3 पाय ए क्यूब अपॉन 16. म्हणजे तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर काय भेटतं आहे ते आन्सर इकडे लिहू आपण. ते आन्सर असं भेटतं आहे √3 पाय ए क्यूब अपॉन 16. हा काय भेटला व्हॉल्यूम भेटला कशाचा एका पार्टिकलचा. कसला व्हॉल्यूम भेटला एका पार्टिकलचा व्हॉल्यूम भेटला. पण ॲक्च्युअली BCCमध्ये एकच पार्टिकल असतो का नाही ते अगोदर बघितलेले की BCCमध्ये 2 पार्टिकल्स असतात किंवा 2 आयटम्स असतात. म्हणजे नंबर ऑफ आयटम इन BCC आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग जस्ट आपण काय करू शकतो याला की टोटल व्हॉल्यूम त्या पार्टिकल्सचा किती त्या सेलमध्ये युनिट सेलमध्ये किंवा लॅटिसमध्ये ते फाइंड आउट करण्यासाठी तितक्या नंबर ऑफ पार्टिकलने ह्या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करायचं. हा एकाचा आला असे माझ्याकडे 2 आहेत मग मी मल्टिप्लाय कशाला करेल 2ने मल्टिप्लाय करेल. मग स्टेप नंबर 3कडे वळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. स्टेप नंबर 3कडे वळत असताना माझ्याकडे 2 पार्टिकल आहेत इज मल्टिप्लाइड बाय √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 16 म्हणजे आन्सर काय आला 8 म्हणजे काय √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8 हे व्हॉल्यूम आलं पार्टिकलचं. कसल्या पूर्णच्या पूर्ण युनिट सेलमध्ये सगळ्याच्या सगळ्या युनिट सेलमध्ये हे इतकं व्हॉल्यूम आलं. म्हणजे √3 पाय ए क्यूब अपॉन 8 हे व्हॉल्यूम आलं टोटल पार्टिकल्स त्या BCCमध्ये आहेत तितक्या सगळ्यांचं म्हणजे 2च पार्टिकल्स आहेत. आता फायनली मी कुठंतरी पोहोचलो. आता मी पॅकिंग इफिशियन्सी काढू शकतो. पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी मी डायरेक्टली आता त्याचा मेन फॉर्म्युला लिहिणार आहे. हे आता रीच करतो. हे डायग्राम पण तुम्हाला समजलीच असेल. आता आपण काय करू हा जो फॉर्म्युला आहे एका साईडला लिहून घेऊ. म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन BCC टोटल तर टोटल काय आलेला आहे √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8. आता पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला टाकायचा फक्त बस. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आता मी तो शॉर्ट फॉर्म लिहितो. पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन त्या क्रिस्टल लॅटिस किंवा इन BCC आता हे BCC डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर बघा हे आन्सर जे असणार आहे हे असं या ठिकाणी मी राईट डाऊन काय व्हॅल्यू आहे ती √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8 परत डिवायडेड बाय ए क्यूब. मग हा ए क्यूब इंटू 100 हे विसरायचंच नाही. हे 100 म्हणजे आपण पर्सेंटेज काढतो आहे. तर मग हा वरती जाईल. वरती गेल्यानंतर काय आन्सर येईल √3 पाय ए क्यूब अपॉन 8 ए क्यूब. याला आपण आता कॅन्सल करू शकतो. म्हणजे हा ए क्यूब केला. आता जे आन्सर भेटतं ते √3 पाय अपॉन 8 इंटू 100. मग हे जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहेत टोटली तर हे टोटली कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जे आन्सर भेटणार आहे ते आन्सर काय भेटतं एका पर्सेंटेजमध्ये. मग ते पर्सेंटेज किती भेटतं आपल्याला 68%. 68% म्हणजे 68%. मग 68% हे नोट डाऊन किंवा लक्षात असू द्या. BCC स्ट्रक्चरमध्ये
2 पार्टिकल होते आणि त्यांची पॅकिंग इफिशियन्सी किती आलेली आहे 68%. म्हणजे 68% तो स्ट्रक्चर किंवा ते क्युबिक लॅटिस जे पण असेल बॉडी सेंटर्ड सिस्टम त्याच्यामध्ये 68% हे इफिशियंटली पॅक झालेलं आहे. उरलेला किती आहे ते 32%. मग 32% काय त्याचा एम्प्टी स्पेस आहे किंवा एम्प्टी वॉइड आहे किंवा वॉइड व्हॉल्यूम आहे. शब्द काय आहेत एम्प्टी स्पेस किंवा शब्द आहे त्याला पुढचा अर्थात वेगळा. एम्प्टी स्पेस किंवा वॉइड स्पेस किंवा वॉइड व्हॉल्यूम म्हणजे 32% ते पॅकिंग इफिशियन्सीमधून उरलेलं जे असतं ते असतं. मग मी आता सगळ्यात लास्टमध्ये इथं काय लिहू शकतो की पॅकिंग इफिशियन्सी इन BCC इज इक्वल्स टू पॅकिंग इफिशियन्सी इन BCC 68% एम्प्टी वॉइड किंवा वॉइड व्हॉल्यूम आलं. पॅकिंग इफिशियन्सी इन BCC 68% इफिशियन्सी. एम्प्टी स्पेस किंवा वॉइड व्हॉल्यूम इज 32%. हेच डेरिव्हेशनमध्ये फाइंड आउट करायचं होतं. पुढचा जो टाईप आहे तो पुढचा टाईप सिस्टम बदलली जसं BCC आली तसं पुढे FCC म्हणजे फेस सेंटरकडे वळायचं आहे. पण फेस सेंटरकडे वळत असताना डेरिव्हेशन एक थोडंसं असं एकदम छोटंसं स्लाइट होतं. आता तुम्हाला 2 तर डिटेलमध्ये मी डेरिव्हेशन सांगितले. पण आता जर आपल्याला शॉर्टकट डेरिव्हेशन सॉल्व करायचं असेल तर ते कसं बघा. आता जर सांगितलं की पॅकिंग इफिशियन्सी इन FCC फेस सेंटर्ड किंवा CCP HCP क्युबिक क्लोज पॅक हेक्झागोनल क्लोज पॅक किंवा फेस सेंटर्ड क्लोज. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला स्ट्रक्चर काढा अगोदर. स्ट्रक्चर कसं असणार आहे काहीतरी एका अशा पर्टिक्युलर डायरेक्शनला ते पार्टिकल्स लागलेले असतात. ठीक आहे. तर याच्यात कसं आहे की हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला. बट स्ट्रक्चर थोडं मेजरमेंट चुकली. सपोज दिस वन हा 1, हा 2, झालं जॉईंट. म्हणजे हे जे हा इकडं आहे एका कॉर्नरला, हा त्याच्या दुसऱ्या कॉर्नरला आणि हा त्याच्या फेसला आहे. म्हणजे फेसला एका साईडने जसं मी बोललो होतो की FCCमध्ये कसं असतं तो पॉईंट आहे. हा एक स्पियर, हा एक स्पियर आणि हा मधला फेसला मध्ये नाही आहे पण फेसच्या साईडला आहे. तसं इकडच्या साईडनं पण असेल त्यावरच्या साईडनं पण असेल. बट मी आता हे कन्सिडर करून दिलं तुम्हाला. आता यांचं सेंटर जर आपण कन्सिडर केलं तर काहीतरी एक असा ट्रायंगल तयार होतो. आता सपोज याला A म्हटलं, याला B, याला C म्हटलं तर मला काय आहे की मला हे FCCमध्ये एकच मोठं की मला इकडं रेडियस फाइंड आउट करायचं. म्हणजे मला इनडायरेक्टली AC फाइंड आउट करायचं आहे. तर मी AC फाइंड आउट कसं करू शकतो. अँगल ABC. मग अँगल ABC किती आहे 90 डिग्री. मग 90 डिग्री असल्यामुळे मग आता मी पुढे काय पायथागोरस यूज करू शकतो. AC² = AB² प्लस BC². म्हणजेच काय आलं इकडे ही एज लेंथ आली, इकडे पण एज लेंथ आली. म्हणजे मग किती आले 2A² आले. म्हणजे A² आणि A² 2A². मग मी AC² फाइंड आउट केला. आता मी AC² फाइंड आउट केल्यानंतर ॲक्च्युअली व्हॅल्यू जी असते ACची ती कशी असणार आहे परत ॲज इट इज सेम. आता यांना जरी मी असे तिघांना लिहिलं तरी बघायला गेलं तर एवढंच कन्सिडर होणार आहे ना या सिस्टममध्ये. एवढीच गोष्ट आपण इन्व्हॉल्व केलेली किंवा तेवढंच पॉईंट त्याच्यामध्ये असतो आहे त्या सिस्टममध्ये त्या लॅटिस स्ट्रक्चरमध्ये.
तर मग ह्या फेस सेंटर क्युबिकमध्ये आपण हे तीन जे स्पियर कन्सिडर केले यांच्या रेडियस जर बघितल्या तर मेनली यांच्या रेडियस कशा येतात, ही R, ही 2R आणि ही R परत, म्हणजे टोटल किती 4 R आल्या, म्हणजे ॲन्सर किती आला 4. म्हणजे हे आणि हे ॲन्सर परत मी तसंच कॅल्क्युलेट केलेलं आहे जसं BCCमध्ये केलं होतं. तर मग मला जे ॲन्सर भेटतं ACची व्हॅल्यू काय भेटते मला, याच्यावरून ACची व्हॅल्यू √2A येतं आणि हेच म्हणजे काय असतं तुमचं 4R असतं. म्हणजे मला रिलेशन काय भेटतं, √2A = किती आहे 4R, म्हणजे Rची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. आता जसं हे Rची व्हॅल्यू फाइंड आउट झाली, काहीच कुठलाही विचार न करता डायरेक्ट काय करायचं, व्हॉल्यूम काढायचा एका पार्टिकलचा. ते पुढे किती ते बघ ना जरुरी आहे, पण आपण आता जनरली काय करतो आहे 4/3 πr³ व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल आहे तर पार्टिकल करतो आहे, हां असं तुम्ही विचार करा. पण पार्टिकल म्हणजे एक स्पियर आहे ना, त्यामुळे मी व्हॉल्यूम काय घेतो की 4/3 πr³. जनरली एका स्पियरचा व्हॉल्यूम जो असतो तो 4/3 πr³ असतो आणि द पार्टिकल हे स्पियरच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर केलेले आहेत त्यामुळे. मग मी इकडे काय करतो आहे 4/3 πr³ व्हॅल्यू. आता बघा आरची व्हॅल्यू म्हणजे काय असते, √2A / 4 हे फक्त इकडं ट्रान्सफर केलं. मग आता मी काय करतो इकडे R³ व्हॅल्यू टाकतो आहे, म्हणजे √2A / 4³ ठीक आहे. 4/3 π. आता हा 3दा √2 है ना, आणि हा A³ परत तिकडे आता 4³ सांगताय, 4³ सांगताय, त्यामुळे 4³ फाइंड आउट करावं लागेल. तर मग 4³ तेच परत आपलं 64 आलं आहे. तर मग आता ते डेरिव्हेशन जे आहे याचं ते आपण पुढे कसं कन्सिडर केलेलं आहे. अच्छा, इकडे Rची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून घेतलेली त्यांनी. ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू सिम्प्लिफाय केली. आता ती कशी सिम्प्लिफाय केलेली आहे त्याच्यासाठी बघा इकडं व्हॉल्यूम एवढं राहू द्या. आपण काय करू आता सगळ्यात अगोदर ही जी Rची व्हॅल्यू घेतलेली ही R √2/4A याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय कशी केली, √2 आणि हा 4 म्हणजे 2 × 2 ठीक आहे, आणि A ॲज इट इज. मग √2 एक √2 म्हणजे काय असतो, √2 × √2 असतो, × 2 ॲज इट इज आहे, आणि हा वरती A. मग हा आणि हा कॅन्सल झाला, मग त्याला 2√2 म्हणजे इम्प्लाइज दॅट A/2√2 म्हणजे Rची व्हॅल्यू त्यांनी काय घेऊन घेतली तिथं A/2√2. म्हणजे ही आता व्हॅल्यू तिथं फाइंड आउट म्हणजे टाकायला सोपी झाली. ठीक आहे. आता आपण कसं करू, 4/3 A/2√2 A³. आता याचा क्यूब बोला, याचा क्यूब काय असतो 8. आता हे किती असतं आहे, √2 आणि √2 3दा है ना. मग आता आम्ही काय करू, फक्त A³ तर माझा तसंच राहणार आहे, पाय पण राहणार आहे, ह्याच्यात काही बदलच होणार नाही. होईल ते इथं 4 × 2 = 8 आणि 3 × आणि हा म्हणजे हे बघा एक सिम्पल लक्षात ठेवा, √2 × √2 काय असतो आहे 2 असतो आहे. ठीक आहे. √3 × √3 काय असतो आहे 3 असतो आहे. त्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. म्हणजे मी तर तसं टाकतो आहे त्या गोष्टी. तर मग आता काय आहे की जस्ट सिम्प्लिफिकेशन करतो आहे आणि आता ह्याचं ॲन्सर काय येतं 2 येतं आणि हा √2 येतो. म्हणजे इकडे मला फायनल ॲन्सर काय भेटतं आहे मला 3 आणि हा 2 आणि हे 2 म्हणजे अजून एक 2 येतं आहे, अजून एक 2 येतं. म्हणजे हा 2 हा 3 ॲज इट इज, यांच्यामधला एक 2 आणि एक √2 जसंच तसं. म्हणजे 3 × 2 = 6, 6 × 2 = 12. आन्सर काय आलं πA³/12√2. हे फायनली ॲन्सर आलेलं आहे कसलं, व्हॉल्यूमचं. फक्त आणि फक्त एकाच पार्टिकलचा व्हॉल्यूम येतो. हा व्हॉल्यूम कसला आहे, फक्त एकाच पार्टिकलचा व्हॉल्यूम आहे. मग गोष्ट लक्षात ठेवा, FCCमध्ये एकूण 4 पार्टिकल्स असतात. मग सिम्पली याला फक्त मल्टिप्लाइड बाय 4. मग व्हॉल्यूम ऑफ, आता इथं फॉर्म्युला कसा चेंज होईल, व्हॉल्यूम ऑफ particles in FCC = 4 × πA³/12√2. πA³/12√2. मग 4 × 3 = 12, πA³
4×3√2 हे काय आलं टोटल व्हॉल्यूम आलं. आणि हे टोटल व्हॉल्यूम आल्यानंतर ज्या वेळेला मी पॅकिंग इफिशियन्सी काढेल मग हे मी डेरिव्हेशन कसं आता एकदम स्टेपने लिहिते कारण लास्टवाला आहे मग तुम्हाला समजलं असेल अगोदरचे डेरिव्हेशन. मग मी डायरेक्ट पॅकिंग इफिशियन्सी कशी काढू शकतो ह्याच्यावरून. आता माझ्याकडे व्हॉल्यूम आला πa³ डिवायडेड बाय 3√2 आणि a³ युनिट सेलचा व्हॉल्यूम जसाच तसा प्रत्येक वेळेला फॉर्म्युला जसा लिहिला ते इम्प्लाइज दॅट πa³ 3√2 a³ multiplied by 100 आन्सर π3√2 मल्टिप्लाइड बाय 100 जे आन्सर येतं ते किती 72% येतं आय थिंक. तर 74 म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी इन FCC किती आली 74%. मग एम्प्टी स्पेस म्हणजे तो जो एम्प्टी स्पेस असणार आहे तो किती असणार आहे 26%. अशा पद्धतीचं हे डेरिव्हेशन होतं. इथे पायथागोरस वापरला पण एकचदा, मागच्या डेरिव्हेशनमध्ये दोनदा वापरला आपण. मग बघा फायनली तुम्हाला जर सांगायला झालं तर कसं सांगता येईल की पॅकिंग इफिशियन्सी इन FCC HCP किंवा CCP म्हणजे तेच 74% आणि एम्प्टी वॉइड किंवा मग त्याला अजून वॉइड व्हॉल्यूम 26% झालं. आता हे टोटल तिघं स्ट्रक्चर सिम्पल क्युबिक बॉडी सेंटर्ड आणि FCC CCP किंवा HCPमध्ये पॅकिंग इफिशियन्सी. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर त्या जरूर टाका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅपी स्टडिंग.